ज्यावेळी महाकलियुग येईल असं म्हणतात, हरभऱ्याच्या झाडाखाली माणूस उभा राहील अंगठ्या एवढा. कलियुगाचं वर्णन सांगितलं. कलियुगामध्ये लोक भावाचा सल्ला घेणार नाही तर मेवण्याचा सल्ला घेतील आणि स्वतःचं वाटोळं करून घेतील. आई रे बेमान दुनिया आई रे. पैशासाठी लोक एकमेकांना मारतील, एकमेकांची हत्या करतील. यदू अवधूत संवाद आहे. दत्तात्रेयाच्या 24 गुरुचं वर्णन आहे. भगवान परमात्मा उद्धवजीला जो संवाद सांगतात, त्यानंतर परमात्म्याला आता निजधाम गमन करायचं होतं. उद्धवजी रडू लागले. परमात्म्याने स्वतःच्या चरण पादुका दिल्या आणि उद्धवजी बद्रिकाश्रमामध्ये निघून गेले. अर्जुन परमात्म्याच्या भेटीला आला होता. परमात्म्याने सांगितलं, मी निजधाम गमन केल्याच्या नंतर 7 दिवसाच्या आत द्वारका पाण्यात बुडणारे. माझ्या जेवढ्या स्त्रिया माझ्यासोबत सती येतील आणि बाकीच्या राहतील त्यांना तुझ्यासोबत घेऊन जा. अर्जुनही परमात्म्याचा निरोप घेऊन गेला. अश्वत्थ वृक्षाच्या खाली प्रभास तीर्थक्षेत्रावरती परमात्मा एका पायावरती पाऊल ठेवून पहुडलेले आहेत. आधी जो कोळी होता जरा नावाचा, नंतर तोच पारधी झाला व्याध. त्याने बाणाच्या टोकावरती तो छोटासा गोळा घेतला, शरसंधान केलं. परमात्मा पिंपळाच्या वृक्षाखाली उजवा पाय डाव्या पायावर टेकून झोपलेले होते. भगवान परमात्म्याचं चरण त्याला हरणाच्या मुखासारखं चमकलं. त्याने शरसंधान केलं, बाण सोडला, सुसू करत निघाला. आकाशामध्ये देवदेवता परमात्मा निजधाम गमन कसं करतात बघण्यासाठी गर्दी करतायत. चरणाला स्पर्श केला, भळाभळा रक्त वाहू लागलं. तो व्याध गेला, क्षमा मागितली. देवाने मस्तकावर वरदहस्त ठेवला. हा व्याध मागच्या जन्मातला वाली होता. देवाने त्याला बाण मारला होता म्हणून त्याने आता परमात्म्याला बाण मारला, कारण कर्म कुणालाही चुकत नाही. वरदहस्त मस्तकावर ठेवला. तो व्याध त्याच ठिकाणी मुक्त झाला. आता परमात्मा निजधाम गमन करणार म्हणजे नेमकं काय करणार? परमात्मा अश्वत्थ वृक्षाखाली पहुडलेले, चरणाला बाण लागला, रक्त वाहतय. आकाशातून देवदेवता पाहतात. कोणी म्हणतात त्या ठिकाणून परमात्मा अंतर्धान झाले. परमात्म्याचे आयुध तरंगू लागले. परमात्म्याचा जो सारथी होता ना, परमात्म्याच्या आधी हजर आयुध घेऊन हजर झाला. कोणी सांगतं परमात्मा त्या ठिकाणून अंतर्धान झाले, गोलोक धामाला निघून गेले. कोणी म्हणतं वैकुंठ धामाला निघून गेले. पण डोंगरेजी महाराजांच्या सांगण्यावरून आणि वारकरी संप्रदायातील संतांच्या सगळ्या प्रमाणावरून असं सिद्ध होतंय, प्रभास तीर्थ क्षेत्रावरून तो परमात्मा त्या ठिकाणून अंतर्धान झाला आणि जंबुया द्वीपामध्ये, भारत नावाच्या देशामध्ये जंबुया द्वीपामध्ये, भारत नावाच्या देशामध्ये, महाराष्ट्र नावाच्या राज्यात, पश्चिम महाराष्ट्र नावाच्या प्रांतात, सोलापूर नावाचा जिल्हा, उत्तर सोलापूर आणि त्यातली सुदर्शन चक्र तीर्थावरती विराजमान झालेली पंढरी नगरी, या पंढरपुरामध्ये तो परमात्मा द्वापारातून जाऊन जसा गेला, एका विटेवरती कटेवरती हात ठेवून भक्तावरती भक्ती प्रेमाचा वर्षाव करण्यापासून युगे 28 पासून तो परमात्मा भक्ती प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी प्रगट झाला. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, राधा राणी सरकार की जय. त्यानंतर इहलोकाच्या परलोकाच्या भोगाच्या आसक्तीचं वर्णन आहे. ही भगवान परमात्म्याची कथा जो अंतःकरणपूर्वक श्रवण करेल तो कृतार्थ होतो आणि सर्व पापांपासून मुक्त होतो. सत्संगाचा महिमा आहे. कर्मानुष्ठान, कर्म त्यागरित. 11वा स्कंद संपला, 12वा स्कंद. याच्यामध्ये कलियुगाचं वर्णन आहे. परमात्मा अंतर्धान होतात आणि निजधाम गमन करतात. ते 11व्या स्कंदात, पुढे 12वा स्कंद येतो. याच्यामध्ये आश्रय लीला 13 अध्यायात कलियुगाचं वर्णन. कलियुगातला धर्म कसा असेल, राजे कसे असतील, कलियुगातली प्रजा कशी असतील. कलियुगातले राजे सत्तेसाठी एकमेकांना हाणतील, खुर्च्या फेकून मारतील, एकमेकांचा गळ्या दाबतील, एकमेकांशी वैर करतील. कलियुगामध्ये चोर आणि लुटारूंची संख्या वाढेल.
लोकांची दृष्टी संकुचित होईल, आळशीपणा लोकांमध्ये वाढेल, लोक आशाळभूत, भाग्यहीन, करंट्या कपाळाची, फुटक्यानं शेवाची, पांढऱ्या कपाळाची, कलियुगामध्ये लोक लोभी, दुराचारी, कठोर हृदयाचे, एकमेकांशी वैर, भाग्यहीन, स्त्रिया स्वैर होतील, लोक पाखंडी होतील, वेदांना नावं ठेवतील, ब्रह्मचार्याचं पालन करणार नाही. ज्यावेळी महाकलियुग येईल असं म्हणतात, हरभऱ्याच्या झाडाखाली माणूस उभा राहील अंगठ्या एवढा. कलियुगाचं वर्णन सांगितलं. कलियुगामध्ये लोक भावाचा सल्ला घेणार नाही तर मेवण्याचा सल्ला घेतील आणि स्वतःचं वाटोळं करून घेतील. आई रे बेमान दुनिया आई रे. पैशासाठी लोक एकमेकांना मारतील, एकमेकांची हत्या करतील. ऐकाकलीचे महिमान असत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदन करीती हेळन संतासी. ऐका कलियुगाची थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी, भ्रातार सोडून हिंडतील नारी दारोदारी. मार्कंडेय ऋषीला 4 लीला दाखवल्या, नित्य, नैमित्तिक, प्राकृत, आत्यंतिक. त्यानंतर शुकाचार्य राजा परीक्षितीला प्रश्न विचारतात, राजन 7 दिवस संपले, ठरल्याप्रमाणे ऋषीचा शाप खरा होणार आहे. कारण शाप जर खोटा म्हटलं तर ऋषीचे शब्द खोटे ठरतील आणि प्रलय येईल, अघटित होईल, अधर्म होईल. ऋषीचा शाप खरा झाला पाहिजे. म्हणून 7 दिवस तू कथा ऐकली, पण आता तू मरणार आहे, तुला तक्षक सर्पदंश करणारे. राजन आता तुला कसं वाटतंय? शुकाचार्य राजा परीक्षितीला प्रश्न विचारतात. जो प्रश्न डॉक्टर आपल्या पेशंटला वाटतात. आता तुम्हाला बरं वाटतंय ना? कसं वाटतंय तुम्हाला आता? राजन 7 दिवस तू कथा ऐकली. तेव्हा राजा परीक्षितीजी म्हणतात, गुरुजी मला आता असं वाटतंय, आता मी नाही मारणार, हे शरीर मरणार आहे. मी नाही जाणार, दंश शरीराला होणार आहे. अमर आहा, अमर आहा, खरी की पहा खोटी, मरणा हाती सुटली काया. किंवा मला आता असं वाटतंय, आता मी नाही मारणार, मला मारायला आता सर्प नाही येणार, तो दंश शरीराला करणारे. मला घ्यायला तर माझा परमात्मा येणारे. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. माझा देव आकाशात माझी वाट पाहतोय मला घेण्यासाठी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. माझा देव माझी वाट पाहतोय, तक्षक नाही माझं वाट पाहता. मला तर आज असं वाटतंय, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. तुम्ही सांभाळिले संती, भय निरसिले खंती. जन्मा आलो त्याचे, आजी भय झाले साचे. साष्टांग प्रणिपात केला. शेवटी एकदा राजा परीक्षितीने शुकाचार्यांचं म्हणजे वक्त्याचं पाद्यपूजन केलं. ते पूजन आपण नंतर करून घेऊ. आता शुकदेवजी महाराजांचं पुनश्च एकदा पाद्यपूजन झालं. नमस्कार केला राजाने, साष्टांग प्रणिपात केला आणि शुकदेवजींनी वरदहस्त आपला राजाच्या मस्तकावरती ठेवला. संत भेटती आजी मज, त्याने मी झालो चतुर्भुज. त्याच वेळी परमात्म्याच्या चतुर्भुज स्वरूपाचं दर्शन झालं. राजाचा उद्धार पहिल्याच तिसऱ्या दिवशी झाला होता आपल्या कथेत. पहिल्याच दिवशी शुकदेवजींचं देवी दर्शन झालं, त्याच वेळी राजाचा उद्धार झाला. पण पुढची कथा ही राजासाठी नव्हती, तर तुमच्या माझ्यासाठी होती. कारण आपण सर्वजण परीक्षितीच आहोत. त्या ठिकाणाहून शुकदेवजी अंतर्धान झाले. बोले शुकदेवजी भगवान की जय.